नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपण सर्वजण रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाची पूजा करतो. दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फुले अर्पण करतो आणि मनापासून प्रार्थना करतो. पण अनेक वेळा काही अशा चुका नकळत आपल्या हातून होतात, ज्यांचा उल्लेख अनेक धार्मिक परंपरांमध्ये टाळण्यास सांगितला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि पूजा अधिक श्रद्धापूर्वक कशी करावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मन. केवळ बाह्यविधी नव्हे तर आपला भाव सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पहिलं म्हणजे देवघर स्वच्छ ठेवणे. धार्मिक परंपरांमध्ये देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याला महत्त्व दिले जाते. धूळ, कचरा आणि अस्वच्छता असल्यास ती नियमित साफ करावी. स्वच्छ वातावरण मनालाही शांत ठेवते आणि पूजेत एकाग्रता वाढवते. दुसरे, तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो. अनेक पारंपरिक मान्यतांनुसार तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती देवघरात ठेवणे टाळावे. अशा मूर्ती किंवा फोटो योग्य धार्मिक पद्धतीने विसर्जित करणे किंवा मंदिरात दान देणे योग्य मानले जाते. तिसरी, जुनी फुले आणि निर्माल्य. पूजेनंतर अनेक दिवस जुनी फुले, माळा किंवा निर्माल्य देवघरात ठेवू नये. ती वेळोवेळी काढून योग्य पद्धतीने विसर्जित करावी. त्यामुळे देवघर स्वच्छ राहते. चौथी, दिवा आणि अगरबत्ती. दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घ्या. दिवा स्थिर जागी ठेवा आणि तो पडणार नाही याची खात्री करा. अगरबत्ती किंवा दिव्यामुळे आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्या. पाचवा, पूजेदरम्यान मन एकाग्र ठेवणे. पूजा करताना शक्यतो मोबाईल, गप्पा किंवा इतर कामांमध्ये लक्ष न देता देवाचे स्मरण करावे. काही मिनिटे शांतपणे नामस्मरण किंवा मंत्रजप केल्यास मन अधिक स्थिर होते. सहावा, राग, द्वेष आणि अहंकार. अनेक संतांनी सांगितले आहे की देवाला बाह्य दिखावा नको, तर निर्मळ मन हवे. जर मनात सतत राग, द्वेष, मत्सर किंवा अहंकार असेल तर पूजा केवळ एक विधी बनते. म्हणून चांगले विचार, नम्रता, करुणा जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. सातवे, पूजेपूर्वी स्वच्छता. अंघोळ करून किंवा किमान हातपाय स्वच्छ धुवून पूजा करणे ही अनेक घरातील पारंपरिक पद्धत आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताजेपणा जाणवतो. मित्रांनो, या सर्व गोष्टींचा उद्देश भीती निर्माण करणे नाही. त्यामागचा खरा हेतू म्हणजे श्रद्धा, स्वच्छता, शिस्त आणि मनाची पवित्रता जपणे. देव केवळ भक्ताचा भाव पाहतो, बाह्य गोष्टी नाही. जर आपण मनापासून, प्रामाणिकपणे आणि प्रेमाने देवाची पूजा केली तर तीच खरी उपासना ठरते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक शास्त्रातील माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम. हर हर महादेव.